मराठी साहित्यात विनोदी, कौटुंबिक आणि स्त्री जीवनावर आधारित लेखनाचा उल्लेख झाला की सर्वप्रथम आठवण येते ती ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांची. गेली अनेक दशके त्यांनी आपल्या सहज, मिश्कील आणि वास्तववादी शैलीने मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. महिलांचे भावविश्व, नातेसंबंध, सामाजिक बदल आणि दैनंदिन आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगांना त्यांनी अत्यंत हलक्या-फुलक्या पण प्रभावी भाषेत शब्दबद्ध केले. त्यांच्या 50हून अधिक पुस्तकांनी मराठी साहित्य समृद्ध केले असून विनोदी लेखनातील त्यांचे योगदान विशेष मानले जाते. त्यांच्या संपूर्ण साहित्याचा वेध घेणारे निवडक मंगला गोडबोले हे पुस्तकही प्रकाशित झालं आहे. याशिवाय त्यांच्या लेखनाला अनेक प्रतिष्ठेचे साहित्य पुरस्कार देखील लाभले आहेत. त्यांच्या कलेचा वारसा आता त्यांची मुलगी पुढे चालवत आहे. त्यांची मुलगी लेखन आणि अभिनय क्षेत्रात मोठं नाव कमावत आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे त्यांची मुलगी. मंगला गोडबोले यांची मुलगी म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले. मुग्धा यांचे बालपण पुण्यात गेले. शिक्षण घेत असताना त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. महाविद्यालयीन एकांकिका, नाटक आणि राज्यनाट्य स्पर्धांमध्ये त्या सातत्याने सहभागी होत असत. रंगभूमीवर काम करताना अभिनयातील बारकावे त्यांनी आत्मसात केले. याच काळात त्यांना व्यावसायिक क्षेत्रात अभिनय करायची संधी मिळाली. ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक संजय पवार पुण्यात थरार नावाच्या एका मालिकेचं चित्रीकरण करत होते. मालिकेतील एका महत्त्वाच्या भूमिकेतील अभिनेत्री अचानक आजारी पडली. त्यांना शूटिंग वेळेत संपवायचे होते. त्यामुळे ऐनवेळी ही भूमिका कोण करणार असा विचार सुरू झाला आणि मुग्धा गोडबोले यांचे नाव पुढे आले. येथूनच मुग्धा यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. करिअरच्या सुरुवातीलाच त्यांनी आभाळ माया, 4 दिवस सासूचे, कळत नकळत अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. गाजलेल्या मालिकांमधील सातत्यपूर्ण कामामुळे त्या महाराष्ट्राच्या घराघरात पोचल्या. याशिवाय याच दरम्यान त्यांनी कदाचित, बेधुंद, वारस, दुसरी गोष्ट अशा चित्रपटांमध्ये देखील काम केलं. कालांतराने त्यांना होणार सून मी या घरची या मालिकेसाठी संवाद लेखनाची ऑफर आली. सुरुवातीला त्यांनी स्पष्ट नकारच दिला, कारण संवाद लेखनाचा कोणताही अनुभव त्यांच्याकडे नव्हता. तरीही निर्मात्यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास पाहून त्यांनी महिनाभरासाठी संवाद लिहायचे ठरवले. या काळात ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. आईकडून मिळालेल्या भाषेच्या समृद्धीच्या जोरावर त्यांनी या नवीन क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली. होणार सून मी या घरची या मालिकेच्या यशानंतर मुग्धा गोडबोले यांनी 100 डेज, तुझं माझं ब्रेकअप, आई कुठे काय करते, माझे पती सौभाग्यवती, तुमची मुलगी काय करते यांसारख्या लोकप्रिय मालिकांसाठी संवाद लेखन केलं. लेखनात यश मिळाल्यानंतरही त्यांनी अभिनयाची साथ सोडली नाही. हम बने तुम बने, आई कुठे काय करते, अजूनही बरसात आहे, श्रीमंता घरची सून, टिपक्यांची रांगोळी अशा मालिकेमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. सध्या त्या तुला जपणार आहे या मालिकेत काम करत आहेत. शिवाय यूट्यूबवर त्या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतात. अशा प्रकारे मुग्धा यांनी अभिनय, संवाद लेखन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा समतोल साधत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आईकडून मिळालेल्या साहित्याचा वारसा त्यांनी स्वतःच्या मेहनतीने अधिक समृद्ध केला. त्यांनी अभिनेत्री आणि संवाद लेखिका म्हणून मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.